नमस्कार मित्रांनो, विजय चारथक आज तुम्हाला माझ्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। माझे गाव अमरावती, मी अमरावती जिल्ह्यामधला वलगाव मध्ये राहतो आणि मी जॉब साठी मुंबईला आहे। मुंबईला मालाड वेस्टला राहतो। तर मी इथे मुंबईमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि मला व्हिडिओ बनवण्यामध्ये इंटरेस्टिंग आहे। डान्स आणि ड्रॉइंग आणि तसेच मला रांगोळी पण सुद्धा आवडते काढायला आणि एन्जॉय वगैरे मस्ती करायला खूप आवडते। तर मी आज थोडा तुम्हाला माझ्याच बाबतीत थोडा माहिती देणार आहे। तर माझे जीवनातला एक कठीण प्रसंग तुम्हाला सांगतो। खरंच मी लहानपणापासून शेती करत होतो आणि 4थ्या वर्गापासून शेती करतो आणि माझं शिक्षण शेती पण करतो आणि शेती पण करत होतो। अधून मधून शाळेमध्ये जायचं आणि जास्त शेतामध्ये काम करायचं आणि शिक्षणामध्ये माझा आवड होती, पण घरची परिस्थिती गंभीर असल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती, म्हणून मी शेती पण मला खूप करायची होती आणि घरची परिस्थितीच्या कारणामुळे मला शिक्षणाकडे माझं दुर्लक्ष झालं। त्यामुळे मी आज चांगल्या पोस्टवर सुद्धा राहिलो असतो, पण काय करणार, परिस्थिती चांगली नसल्यामुळे आज मी एक इलेक्ट्रिशियन आहे। मी ITI केलेलं आहे। तर आज ITI केलेला म्हणजे आम्ही ITI जरी केला तर मी आज त्या ITI मुळे स्वतःच्या पायावर उभा आहे। आज मी इलेक्ट्रिशियन आहे आणि काम करतो आणि पुढे एक 5 स्टार हॉटेलला जॉब करतो मुंबईमध्ये। तर पण मधून मधून मी गावी जातो, गावी येऊन घरी येतो आणि तसेच कोणतरी आलं होतं म्हणून मी तिकडे बघितलं, तर सॉरी डिस्टर्ब। तर मी काय बोलतोय, माझ्या जीवनात जो प्रसंग होता खूप वाईट होता। मी 10वी झाल्यानंतर ITI केल्यानंतर मी पुण्याला गेलो होतो। पुण्यामध्ये हायर कंपनीमध्ये जॉब केलेला पुण्याला, आणि शिक्रापूरला मी राहायचो। रांजणगाव MIDC मध्ये मी कामाला होतो आणि फ्रीजच्या कंपनीमध्ये कामाला होतो हायर मध्ये। आणि माझं घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला घरी रिटर्न यावं लागलं। 6 महिन्यामध्ये दिवाळी आली होती जवळ आणि माझा थोडा कानाचा प्रॉब्लेम झाला होता आणि माझ्या कानाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला डॉक्टरनी सुट्ट्या मागितल्या 3 दिवस। डॉक्टर नाही बोलला, सॉरी कंपनी वाले नाही बोलले, नाही बोलले देणार नाही सुट्टी। तर मग त्यासाठी मला जॉब सोडावा लागला आणि तो जॉब सोडल्यामुळे आज खरंच खूप दुःख होतं। त्यावेळी मी जॉब सोडला आणि गावी आलो। त्यानंतर अजून माझा एक मोठा माझ्या जीवनामध्ये एक वाईट प्रसंग आहे। तो म्हणजे मी 12वी झाल्यानंतर थोडा अजून जॉब कंपनीमध्ये माझ्या सरांनी पाठवलं होतं मला प्रीतमपूर, आणि त्या प्रीतमपूर मध्ये धारा जिल्हा MP मध्ये येतो आणि मी तिथे फोर्स मध्ये कंपनीमध्ये होतो आणि त्या फोर्स कंपनीमध्ये सुद्धा अशीच घटना झाली। माझे मित्र सगळे सोडून गेलेले, आम्ही सगळे म्हणजे सोबत मित्र गेले ते आमचे क्लासचे, तर सगळे सोडले। तर मी एकटाच राहिलो। तर माझ्या आईला विचारलं की थांबतो आई करतो, पण आई बोलली नाही, एकटा नको राहू। त्यामुळे आज ते कंपनी पण मी सोडली। आज पण ती कंपनी मी जर सोडली नसती तर आज मी चांगला यायचं तिथे पण आज पगार कमावला असता, पण चांगलं मला पेमेंट राहिलं असतं। तर हेच मला सांगायचं होतं। माझ्या जीवनातले वाईट प्रसंग खूप आहे आणि एवढे प्रसंग वाईट आहे की तुम्हाला खरंच सांगतो, खूप शेती करून मेहनत केली मी, असं नाही मेहनत नाही केली। सायकलने मी ITI केलेला। मी वलगाव ते अमरावती 24 किलोमीटर 30 किलोमीटर सायकलने जाणं करायचं। ITI केला, ITI करून सुद्धा मी आज इलेक्ट्रिशियन आहे। थोडा चांगला आहे असं काही नाही, चांगली पण सध्या श्री स्वामी समर्थाचा माझ्यावर आशीर्वाद आहे खरंच।
व्यवस्थित आहे. मी माझ्या जीवनात मी खूप ते कष्ट केले आणि लॉकडाऊन मध्ये तर खूपच कष्ट केले. लाईफ मध्ये कधी कष्टच केले नसेल. आणि अशी परिस्थिती कोणावर पण येऊ नये, असे दिवस कोणाला पण दाखवू नये. खरंच आज मी ज्या वाईट परिस्थितीतून आलेलो पण त्याची आठवण मला अजूनही आहे. ते दिवस मी विसरणार नाही आणि ह्या दिवसाची मला जाणीव आहे. म्हणून बोलतो तुम्ही पण खूप मेहनत करा, शिक्षण घ्या, कष्ट करून पण शिक्षण घ्या. आणि मी तुम्हाला सांगायला विसरलोच, आणि मी आमच्या गावाकडे सोयाबीन होते. सोयाबीन मग माझ्याकडे मला MSc IIT कोर्स करायचा होता, पण माझ्याकडे पैसे नव्हते. शिक्षणाला मी पण माझ्या कामावर जाऊन शिक्षणाची पुस्तकं बुक करायची. फक्त मी MSc IIT 15 दिवस केलं आणि 15 दिवसात फक्त मी सोयाबीन कापायला जायचं उधळ्यामध्ये. आमच्याकडे शेती उधळे घेत म्हणजे 4 एकराचे म्हणजे 4000 एकर 8000 एकर असं हे म्हणजे राहतो उधळ तेव्हा शेती. तर तेव्हा मी ती परिस्थिती ITI करताना पण 8 दिवस शेतात आणि 2 दिवस MSc IIT चा कॉम्प्युटर बसायचे. आणि तो कोर्स कसा केला तरी पण मला 75% MSc IIT मध्ये आहे. मी एवढे 15 दिवस फक्त केला, त्याच्यावर नाही केला. पण मला सर बोलत होते तू कसा पास होणार. मला सरांनी नोटीस दिल्या, हे अभ्यास करा. नोटीस केलं, अभ्यास केला. अभ्यास असा केला मी खोटं नाही बोलत, लाईफ मध्ये माझी जिंदगीत असा अभ्यास नाही केला असेल. तर रात्रभर दिवस कसा निघतो ते पण माहीत पडला नाही मला. एवढ्यात मग्न झाला होता अभ्यासामध्ये. म्हणून म्हणतो मित्रांनो, तुम्ही पण काहीतरी तुमच्या शिक्षणाला वेळ द्या, वेळेले महत्व द्या. आपलं वय काय होतं लगेच विचार सगळ्याच्या तुम्ही लक्ष द्या. किती महत्वाचा आहे, वेळ आहे, अभ्यास आहे. खरंच माझ्या मुलांना मी हेच सांगतो, तरी पण ऐकत नाही. हे बघा इथे मोबाईल घेऊन बसलेले आहे, दिसते माझे कार्टून. हे बघा नाही ऐकत ते. हे बघा मार खातो नुसतं, मोबाईल बघतो, मार खात राहतो नुसतं. पण काय करणार. खरंच माझी आजची परिस्थिती खूप चांगली आहे, असं काय नाही. खाऊन पिऊन मजेत आहो, चांगलं आहो. तर मित्रांनो तुम्हाला हेच सांगतो, तुम्ही पण कष्ट करा, मेहनत करा, तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि आज मी ज्या आज मी खोटं नाही बोलत, मी जर ITI केला ना खूप कष्टाने केला. मला माझ्या टीचरने मला ITIचं कार्ड असतो ना एक्झामचं, पण ती पण दिलं नव्हतं. बाबाला घेऊन यायचं मी तुला कार्ड देत ना. माझ्या ITIतल्या सरांनी माझ्याकडून लाईट लावून घेतली पुढे ITIतली, तेव्हा मला कार्ड दिलं. मी खरं ढवरे वगैरे वाळण्याचं काम, शेती करायचो, तूर कापायचो, निंदण करायचं, कापूस वेचायचा, फवारा मारणे, सर्व काम करायचे. आणि हेच नाही तर आज काम बोलतो ना, सिमेंटचे पोते आणि स्टाईल पण उचलल्या, माल पलवला, रेती उचलली, इटा उचलल्या, सर्व कष्ट केलं. कोणाच पण सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. अरे मी लहानपणापासून कष्ट करत आलेलो. तर आज मी थोडा ठीक आहे, मला याची जाणीव आहे म्हणून मी आज जागेवर आहे. खरंच माणसाला म्हणतो ना हरामाचा पैसा भेटला त्याची इज्जत किंमत नाही राहत, आणि ज्याला मेहनत करून तो कमावतो ना त्याला किती किंमत राहतो. खरंच याचा अनुभव तेव्हाच येतो. म्हणून म्हणतो मेहनत केल्याशिवाय काहीच नाही आहे. मेहनत करा तर सगळं मिळेल, मेहनत नाही करणार तर काहीच नाही मिळणार. म्हणून बोलतो आज तुमच्यावर तुम्ही मेहनत करणार चांगले दिवस उद्या येईल. म्हणून मेहनत करणार तर उद्या तुमची नक्की चांगले दिवस येणार. आणि आज या युट्यूबवर मला इंटरेस्टिंग आहे म्हणून मी युट्यूबवर असा व्हिडिओ बनवतो. तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ काय काढतो, काय नाही, काय पण फेकतो, काय पण बोलतो, खोटं नाही. जी माझ्या जीवनातली जी दशा आहे तुम्हाला सांगत आहे. आज अशी दशा तुमच्यावर पण येऊ देऊ नका. आज तुम्ही पण चांगले सुखात राहा, मेहनत करा, कष्ट करा. हेच माझं बोलण्याचा अर्थ आहे. आणि माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल तर बोलता पण येत नाही. मी पहिल्यांदाच व्हिडिओ काढत आहे, एवढे मला बोलायला नाही जमत, म्हणून मी आज असेच व्हिडिओ काढतो. तुम्हाला लाईक करा तसं करा, नका करू, मला असं काय नाही आहे. सबस्क्राईब करा, नका करू, तुमच्यावर आहे. पण मला जसं मला बोलता येतं मी तसं बोलतो. मला जसा व्हिडिओ काढता तुम्ही तसा व्हिडिओ काढतो. तुम्हाला वाईट वाटत असेल काय पण करतो, काय पण काढतो असं तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला
मी पहिल्यांदाच नवीन नवीन आहे युट्यूबवर आहे, तर तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा सपोर्ट आहे मला, आणखी कोणाचा सपोर्ट नाही आहे. आणि मी आज मला पण वाटतं मी युट्यूबवर चांगलं नाव कमाव आणि पुढे जाव. तर खरंच याच्या माध्यमातून तरी मी पुढे जाईल मला असं वाटतं. तर चला, तर पुन्हा मी माझा नवीन विषय घेऊन येईल. आज माझी आर्थिक परिस्थिती याचे माझे स्वतःचे तुम्हाला सांगत होतो, ते थोडक्यात सांगितले. चला पुन्हा आणखी व्यवस्थित करेल आणि व्यवस्थित बोलून सुरुवात करेल चांगले व्हिडिओ बनवायची आणि चांगले तुमच्याकडे चांगले विषय घेऊन यायची. तर बाय बाय.